नमस्कार. पूर्णाई किचन आणि व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आपल्याला तीच ती भाजी खाऊन कंटाळा आलेला असतो, त्यामुळे आता काय भाजी बनवावी हा प्रश्न प्रत्येकीला पडलेला असतो. तर त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने मुगाच्या डाळीपासून बनलेल्या सांडग्यांची भाजी बनवून बघा. खूपच छान ही भाजी लागते. आमच्याकडे दरवर्षी हे वर्षभर साठवून ठेवतात, म्हणजे दरवर्षी बनवले जातात हे. तर हे दोन प्रकारे असतात. हे बारीक देखील म्हणजे एखादी चाळणी किंवा झारा म्हणतो तर त्याच्या साह्याने देखील बनवले जातात आणि हाताने देखील असे छोटे छोटे ते तोडून टाकले जातात. तर आज मी तुम्हाला त्याच सांडग्यांची भाजी बनवून दाखवणार आहे. खूपच छान ही भाजी आपली होणार आहे. तुम्ही देखील नक्कीच एकदा ही भाजी ट्राय करून बघा. काही भाजी नसेल तर हा एक छान पर्याय आहे. टिफिनसाठी देखील तुम्ही मुलांना हे देऊ शकतात. तर नक्की बनवा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर चला मग मस्तपैकी सांडग्यांची भाजी बनवायला सुरुवात करूया. तर बघा, त्यासाठी इथे मी 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे. त्यानंतर कढीपत्ता इथे मी टाकून घेतलेला आहे. ते व्यवस्थित छान तडतडलं म्हणजे मग त्यामध्ये मी इथे बारीक चिरून घेतलेला लसूण आहे 5 ते 6 पाकळ्या, तर तो टाकून घेतलेला आहे. इथे तुम्ही लसूण बारीक चिरूनच घ्या, ठेचून घेऊ नका. बारीक चिरलेला छान लागतो. त्यानंतर इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला होता, तर तो टाकून घेतलेला आहे. कांदा व्यवस्थित आपल्याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर इथे बघा, आता आपला कांदा परतून होत आहे. साधारण 2 ते 3 मिनिटात कांदा आपला परतून होतो. लो फ्लेमवरच तुम्ही हे परतून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवर तुम्ही कांदा परतायला गेल्यात तर तो कांदा तुमचा जळू शकतो. तर इथे बघा, आता कांदा आपला व्यवस्थित असा परतून झालेला आहे. त्यानंतर इथे बघा, मी मगाशी जिरं टाकायला विसरले तेलात, तर आता जिरं मी टाकून घेतलेलं आहे. नंतर टाकलं तरी देखील काही फरक पडत नाही, छान टेस्ट येते. तर आता इथे मी एक छोटा मध्यम आकाराचा टोमॅटो होता बारीक चिरून घेतलेला आहे, तो देखील मी इथे टाकून घेतलेला आहे. आता लो फ्लेमवर आपल्याला 2 ते 3 मिनिट पुन्हा हा टोमॅटो व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. जास्त आपल्याला त्याला शिजवायचं नाही, म्हणूनच लो फ्लेमवर आपल्याला ते परतायचं आहे. तर हे बघा, आता 1 मिनिट मी असंच हे राहू दिलेलं होतं. परतून झाल्यानंतर आता टोमॅटो देखील आपल्याला व्यवस्थित असा परतून झालेला आहे. आता त्यामध्ये मी दुसरे सुके मसाले टाकून घेणार आहे. तर आता इथे मी अर्धा चमचा धनेपूड टाकून घेणार आहे. त्यानंतर इथे मी हळद देखील अर्धा चमचा टाकून घेतलेली आहे. हळद तुम्ही कमी जास्त टाकू शकतात. आमच्याकडे मी नेहमी कुठल्याही भाजीमध्ये हळद थोडी जास्त घालते. तर आता हळद देखील टाकून झाले आहे. व्यवस्थित हे परतून झालेलं आहे आपलं. आता त्यानंतर यामध्ये मी कसुरी मेथी थोडी टाकून घेतलेली आहे. छान लागते कसुरी मेथी यामध्ये टाकल्याने, टेस्ट मस्त येते भाजीची. त्यानंतर मी फक्त पाव चमचा मी इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे. त्यानंतर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालायचं आहे. इथे मी 1 मोठा चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे. तुम्ही लहान मुलांसाठी जर काही भाजी बनवत असाल तर थोडी कमी तिखट तुम्ही बनवायची आहे. आमच्याकडचं हे तिखट आहे तर ते म्हणजे जास्त तिखट लागत नाही. काश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये जास्त आहे, त्यामुळे आता हे व्यवस्थित असं 2 मिनिट परतून झालेलं आहे. आता हा आपला मसाला जळू नये यासाठी अगदी फक्त 2 चम्मच पाणी मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि लो फ्लेमवर हे 1 मिनिटभर आपल्याला व्यवस्थित असं शिजू द्यायचं आहे, म्हणजे आपले मसालेही छान शिजतात आणि खाली जळतही नाही. तर हे आता व्यवस्थित असे शिजलेले आहेत. आता यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकून घेणार आहे. हे बघा, तुम्हाला जर का ही भाजी थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही 3 ग्लास पाणी टाका, पण मी ही भाजी सुकी बनवणार आहे. काही ठिकाणी ही भाजी पातळ खातात. आमच्याकडे देखील भाकरीसोबत ही भाजी पातळ बनवतात. आता हे बघा, चवीनुसार मीठ मी यामध्ये टाकून घेणार आहे. त्यानंतर याला 1 उकळी आपल्याला येऊ द्यायची आहे. मीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी. आणि त्यानंतर इथे बघा, आता हे अशा पद्धतीने सांडगे आमच्याकडे दरवर्षी हे बनवले जातात. तर हे आम्ही झारा म्हणतो, एक प्रकारची चाळणी असते त्याने हे बनवलेले आहेत. अजून दुसऱ्या प्रकारचे देखील हे बनवले जातात. इकडे आपल्या पाण्याला देखील उकळी आलेली आहे. त्यानंतर आता उकळी आल्यानंतर हे जे सांडगे आहे मी मगाशी दाखवले तर ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे. तर हे जे सांडगे आहेत ते मी 1 मोठी वाटी सांडगे घेतलेले आहेत.
एक मोठी वाटीसाठी 2 ग्लास पाणी पुरेसं होतं आपल्याला सुकी भाजी बनवायची असेल. आता हे सांडगे देखील वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणजे काही जण बनवतात तर त्याला शिजायला वेळ लागतो. तर हे बघा आता 10 मिनिट मी ते व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत लो फ्लेमवर. त्यानंतर बघा तुम्हाला पाणी यातलं सगळं निघालेलं दिसत असेल आणि त्यानंतर मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तुम्ही यामध्ये कोथिंबीर देखील टाकू शकतात. माझ्याकडे संपलेली होती म्हणून मी ती टाकली नाही. खूप छान लागते यामध्ये. तर नक्की अशा पद्धतीने सांडग्यांची भाजी बनवून बघा आणि नक्की कमेंटमध्ये कळवा कशी झाली ती. आणि अजून कोणकोणते व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते देखील कळवा. तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह.